दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या खेटे यात्रेला आजपासून सुरुवात झाली। भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केलेली आहे। माघ महिन्यात 5 रविवारी ही यात्रा भरते। यंदा मात्र माघ महिन्यात 4च रविवार आलेत। या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शन रांगेचे नियोजन केले। भाविकांच्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे। तर मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले। मंदिर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। अकोला जिल्ह्यातील पातूरच्या दिग्रस बुद्रुक या गावात सोपीनाथ महाराजांची जत्रा सुरू आहे। शेकडो वर्षांची परंपरा असलेली जत्रा तब्बल 5 दिवस चालते। भागवत एकादशीला सुरू झालेल्या या जत्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे। यात्रेला राज्यभरातून लाखो भाविक येत असतात। ही यात्रा म्हणजे अनेक रूढी प्रथा परंपरांचं विविध रंगी असं मिश्रण आहे। यात्रेमध्ये आकाश पाळणे खेळण्यांपासून तर लुप्त होत असलेल्या पाटा वरवंट्यापासून तर थेट दळण दळायच्या जात्यापर्यंत सर्व काही असतं। वाशिमच्या काळामाथा इथं श्री संत अवलिया महाराजांच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। यामध्ये भाविक शेंडीने गाडा ओढून नवस फेडतात। यावेळी भाविक पुरणपोळीचा नैवेद्य अवलिया चरणी अर्पण करतात। यंदाचा 137वा यात्रा महोत्सव असून 121 क्विंटलचे बुंदी पुरी भाजी असा महाप्रसादाचा बारी पद्धतीने वाटप केलं जातं। 5 दिवस हा उत्सव चालतो। या उत्सवामुळे परिसरात भक्तिमय वातावरण असतं।